नमस्कार. मराठी गुरु चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण तिरुपती बालाजी मंदिरातील 10 रहस्य पाहणार आहोत. तिरुमला वेंकटेश्वर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतरांगामध्ये वसलेले आहे. हे मंदिर भारतात सर्वात प्राचीन आणि श्रीमंत मंदिर रूपात ओळखले जाते. या मंदिराशी संबंधित विविध मान्यता असून काही खास गोष्टीची माहिती सांगत आहोत. या गोष्टी तुम्हाला कदाचित पटणारही नाहीत, परंतु तिरुपती बालाजीचे भक्त या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवतात. तिरुपती बालाजी मंदिरातील रहस्य नंबर 1. या मंदिरात भगवान वेंकटेश्वराच्या मूर्तीवर असलेले केस खरे आहेत. असे मानले जाते की या केसांचा कधीही गुंता होत नाही आणि हे नेहमी मुलायम राहतात. रहस्य नंबर 2. वेंकटेश्वर बालाजी मूर्तीचा मागील भाग नेहमी ओलसर राहतो. ध्यानपूर्वक कान लावून ऐकल्यास समुद्राचा आवाज ऐकू येतो. रहस्य नंबर 3. मंदिराच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला एक छडी आहे. असे मानले जाते की या छडीचा उपयोग देवाच्या बालरूपाला मारण्यासाठी केला गेला होता. तेव्हा त्यांच्या हनुवटीला जखम झाली होती. यामुळे बालाजीच्या हनुवटीवर चंदन लावण्याची प्रथा सुरू झाली. रहस्य नंबर 4. बालाजी मंदिरातील गाभाऱ्यातील देवाच्या मूर्तीकडे पाहिल्यास मूर्ती गाभाऱ्याच्या मधोमध दिसते, परंतु वास्तव्यामध्ये तुम्ही बाहेर उभे राहून पाहिल्यास ही मूर्ती गाभाऱ्यात उजव्या बाजूला स्थित असलेली दिसते. रहस्य नंबर 5. गुरुवारी भगवान वेंकटेश्वराच्या मूर्तीला पांढरे चंदन लावले जाते. दुसऱ्या दिवशी हा लेप काढून टाकल्यानंतर मूर्तीवर देवी लक्ष्मीचे चिन्ह उमटलेले असतात. रहस्य नंबर 6. मूर्तीवर अर्पण करण्यात येणारी सर्व फुले आणि तुळशीची पाने भक्तांना परत न देता सर्व सामग्री बारीक करून मंदिराच्या मागे असलेल्या विहिरीमध्ये टाकली जाते. रहस्य नंबर 7. मंदिरातील पुजारी दिवसभर मूर्तीवर अर्पण झालेली फुले मागे फेकत राहतात. अर्पण केलेल्या फुलांकडे पाहत नाहीत, कारण या फुलांकडे पाहणे चांगले मानले जात नाही. रहस्य नंबर 8. या मंदिरात एक दिवा हजारो वर्षापासून प्रज्वलित असून हा दिवा कोणी लावला आणि केव्हापासून चालू आहे कोणालाही माहिती नाही. रहस्य नंबर 9. स्थानिक मान्यतेनुसार 18व्या शतकात हे मंदिर 12 वर्षे बंद ठेवण्यात आले होते. त्या काळात एका राजाने 12 लोकांना मृत्यूदंड दिला आणि सर्वांचे शव मंदिरावर लटकवले होते. असे म्हणतात की त्यावेळी वेंकटेश्वर स्वामी प्रकट झाले होते. रहस्य नंबर 10. या मंदिरापासून 23 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे. या गावामध्ये निवास करणारे लोकच फक्त ये-जा करू शकतात. हे लोक कडक नियमांचे पालन करत जीवन व्यतीत करतात. याच गावामधून भगवान वेंकटेश्वरासाठी फूल, दूध, तूप, लोणी इत्यादी पूजेची सामग्री मागवली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी मराठी गुरु चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.